क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास. धोंडीबा म्हणतात, ब्राह्मणात जर खरोखर 4 तोंडी होती तर त्याचप्रमाणे त्यास 8 स्तने, 4 बेंब्या, 4 मूत्रद्वारे आणि 4 मलद्वारे असली पाहिजे. पण त्याविषयी खात्री होण्याजोगा लेख कोठेच आढळत नाही. पुढे त्याचप्रमाणे शेषशाहीस लक्ष्मी पत्नी असता त्याने आपल्या बेंबीपासून हे 4 तोंडाचे मूल कसे निर्मिले याविषयी विचार करू लागल्यास शेषशाहीची सुद्धा ब्रह्मासारखी दशा होईल. ज्योतिबा म्हणतात, वास्तविक विचारांती असे ठरते की ब्राह्मण लोक हे समुद्राचे पलीकडचे जो इराण देश आहे त्या देशातील मूळचे राहणारे होते. पूर्वी त्यास इराणी किंवा आर्य लोक म्हणत असत. असे कित्येक इंग्लिश ग्रंथकारांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केले आहे. प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या टोळ्या करून या देशात येऊन अनेक स्वाऱ्या केल्या व येथील बहुतेक राजांच्या मुलखात वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला. पुढे वामनाचे मागून आर्य लोकांचा ब्रह्मा या नावाचा मुख्य अधिकारी झाला. त्याचा स्वभाव फार हट्टी होता. त्याने आपल्या कारकिर्दीत येथील आमच्या मूळ पूर्वजास रणांगणी जिंकून आपले दास केले व त्याने आपले लोक आणि हे दास या उभयंतामध्ये हमेशा भेद राहावा म्हणून अनेक तऱ्हेचे नेम बांधले. या सर्व कृत्यावरून ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नावाचा आपोआप लोप होऊन त्यांचे नाव ब्राह्मण पडले. नंतर मागाहून मनूसारखे अधिकारी झाले. त्यांनी बांधलेल्या नियमांचा धिक्कार मागे पुढे कोणी करू नये या भयास्तव त्यांनी ब्रह्माविषयी अनेक तऱ्हेच्या नवीन कल्पित गोष्टी रचल्या व त्या गोष्टी ईश्वरेच्छेनेच झाल्या आहेत असा त्या दासांच्या मनावर ठसा उमटावा म्हणून त्यांनी शेषशाहीचे दुसरे आंधळे गारुड रचले आणि संधी पाहून काही काळाने त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनविले. त्या ग्रंथाविषयी शूद्रदासास नारदासारख्या पटाईत बायकांतील भावजीचे टाळ्या पिटून उपदेश केल्यामुळे ब्रह्माचे महत्त्व सहजच वाढले. आता आपण ह्या ब्रह्मासारखी शेषशाहीविषयी चौकशी करू लागलो तर त्यापासून आपल्याला काडी मात्र फायदा न होता आपण उभयंताचा वेळ मात्र व्यर्थ जाणार नाही. कारण त्यांनी मुळीच त्या बिचाऱ्यास उताणे पाहून त्यांच्या बेंबीपासून हे 4 तोंडाचे मूल निर्माण केले आणि अशा मुळीच चित्त झालेल्या दिनावर खंब ठोकणे यामध्ये मोठा पुरुषार्थ होईल असे मला वाटत नाही. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.